यमुना तीरा वनचारी जय राधा माधव कुंज बिहारी Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare, Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Ram, Ram Ram, Hare Hare, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Ram, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Ram, Ram Ram, Hare Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Ram, Ram Ram, Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Ram, Ram Ram, Hare Hare. Jai Radha Shyam Sundar Radha Shyam Sundar Radhe Jai Radha Gopal Radha Gopal Radhe Jai Radha Gopinath Radha Gopinath Radhe Jai Radha Vrindavan Chandra Radha Vrindavan Chandra Radhe Jai Radha
जय जगन्नाथ जगन्नाथ बलदेवा जय सुभद्रमा जय निताय गौर जय निताय गौर निताय गौर जय निताय गौर भक्ति वेदांत स्वामी श्री प्रभुपाद महाराज की, अनंत कोटि वैष्णव भक्त वृंद की, राधा श्याम सुंदर देव की, समस्त गौर भक्त वृंद की। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। नमो भगवते वासुदेवाय। नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जायामुदीरये नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवती उत्तम श्लोके भक्तिर्भवती नैष्टिकी। कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणत क्लेश नाशाय गोविंदाय नमो नमः। गोविंदाय नमो नमः। गोविंदाय नमो नमः। श्रीमद् भागवतम स्कंद तिसरा अध्याय 23। श्रीमद् भागवतम स्कंद तिसरा अध्याय 23 श्लोक क्रमांक 55। संगो यः संस्कृते हेतुरस्तु विहितो धिया स एव साधुषो कृतो निस्संगत्वाय कल्पते। म्हणणार आहे काय?
ठीक है, शुरू करें। कोई बोले प्रभु जी। संगोया संस्कृते सत्सुवितोरिया तदेव साधुषो संग्रहद्वारे कल्पते त्याचा अनुवाद, इंद्रिय सुख सगळ्या जणांनी माझ्या मागे म्हणा, इंद्रिय सुख उपभोगासाठी एखाद्याची संगती करणे हा खचितच बंधनात पडण्याचा मार्ग आहे. पण तीच संगती एखाद्या संत पुरुषाशी केली तर ती मोक्षाला कारणीभूत होते. मग ती अज्ञानातून का घडेना. तात्पर्य, साधूशी, ध्यानपूर्वक ऐका, वाचतोय. साधूशी कोणत्याही प्रकारे संगत केली तरी तिचे सारखेच फळ प्राप्त होते. उदाहरणार्थ, भगवान श्रीकृष्णांची अनेक जीवांशी भेट झाली आणि त्यापैकी काही जण त्यांच्याशी शत्रुत्वाने वागले तर काही जणांनी त्यांच्याशी इंद्रिय सुखाचा एक प्रतिनिधी म्हणून व्यवहार केला. सामान्यतः असे म्हटले जाते की गोपी इंद्रिय सुखासाठी श्रीकृष्णांवर आसक्त झाल्या होत्या आणि तरीही त्या सर्वश्रेष्ठ भगवत भक्त झाल्या. तथापि कंस, शिशुपाल, दंतवक्र आणि इतर असुरांचा श्रीकृष्णांशी शत्रुत्वाचा संबंध होता. त्यापैकी काहींनी शत्रू म्हणून, काहींनी इंद्रियतृप्तीसाठी, काहींनी भयाने व काहींनी शुद्ध भक्त म्हणून श्रीकृष्णांशी संबंध ठेवलेला होता. तरी या सर्वांना मुक्ती मिळाली. भगवंतांशी संग करण्याचा हाच परिणाम आहे. ते कोण आहेत हे जरी मनुष्याला समजू शकले नाही तरी त्यांच्या संगतीचा प्रभाव सारखाच असतो. ज्याप्रमाणे आपण जाणते वा अजाणतेपणेही अग्नीजवळ गेलो तरी आपल्याला अग्नीच्या उष्णतेची झळ पोहोचणार, त्याचप्रमाणे महान संत पुरुषाच्या संगतीचीही परिणती मोक्षामध्ये होते. देवहूतीने आपली कृतज्ञता व्यक्त केली कारण तिने केवळ इंद्रिय सुखासाठी कर्दमुनींचा संग घेतला होता. तरी ते आध्यात्मिक दृष्ट्या इतके उन्नत असल्या कारणाने त्यांच्या कृपेने खचितच तिला मोक्ष मिळणार होता. ज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपकदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतः पदकमलं श्रीगुरुं वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्ण चैतन्य देवं श्रीराधा कृष्ण पदां सहगण ललिता श्रीविशाखान्वितांच नमो विष्णुपदाय कृष्ण प्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामी नित्यनामिने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. वाञ्छा कल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासादि गौर भक्तवृंद.
हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे। मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं, यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरु दीनतारिणं परमानंद माधवं। हरे कृष्णा। तर सर्वांचं आजच्या या सत्संगामध्ये रविवारच्या स्वागत आहे। बऱ्याच दिवसाच्या कालखंडानंतर इचलकरंजीच्या सगळ्या वैष्णवांची सेवा करायचा योग येत आहे। तर मागच्या वेळेला प्रभूजीने एक सुंदर श्लोक दिलेला होता, 3.23.55 होता। अ 3.23.3 होता आणि आज 3.23.55 आहे। तर ऐन वेळेला प्रभूजींबरोबर आमची मीटिंग ठरली, सहस्रनाम प्रभूजींबरोबर, आणि प्रभूजी म्हणले नाही, कॅन्सल करा, जायचं। खूप सुंदर श्लोक होता तो। तर एक 10 मिनिटं मी त्याच्यावर चर्चा करतो आणि नंतर आजच्या श्लोकावर पण चर्चा करतो। 6:30 वाजले। ओके। तर मागच्या वेळेला देवहूतीच्या सुंदर गुणांचं वर्णन केलेलं। का आपले जी शास्त्र आहेत, ऍक्च्युली या काही दिवसापूर्वी भगवद्गीतेच्या साठी मी आमच्या गावी गेलो होतो, पैठण जवळ, आणि आमचं नेवाचं गाव तिथे पण, आणि 2-3 दिवस गीतेवर बोललो। तर मी त्या ठिकाणी एक महत्वाचा मुद्दा उपस्थित केला होता की, आवाज येतो सगळ्यांना? मागं आवाज येतो? ओके। तर त्या ठिकाणी एक महत्वाचा मुद्दा उपस्थित केला होता की आपण किती भाग्यवान आहोत, भारतात जन्म घेतलाय, आणि त्यातही हिंदू धर्म, ऍक्च्युली सनातन धर्म, हिंदू धर्म सनातन धर्म। कारण हे ज्ञान जे आहे, गीता, भागवत, रामायण, हे जे ज्ञान आहे हे आपल्याला उपलब्ध झालेलं आहे, आणि जे आपल्याला मनुष्य जीवन कसं जगायचं, त्याचबरोबर आर्य कसं बनायचं याचं ज्ञान देत आहे। तर रामायणामध्ये सुद्धा खूप सुंदर संदर्भ आहेत। विशेषतः ज्या वेळेला भरत महाराज मंत्रेला ओढून घेऊन चाललेले असतात आणि कौसल्या माता भरत महाराजांना म्हणते, झालं का तुझं समाधान, माझ्या मुलाला वनवासात पाठवलं। तर त्यावेळेला भरत महाराज जे सुंदर वार्तालाप करतात की, ज्याने प्रभू रामचंद्रांना वनवासात पाठवलं असेल त्याला गोहत्येच्या पापाचं फळ मिळो, ज्याने प्रभू रामचंद्रांना वनवासात पाठवलं असेल त्याला आई वडिलांची सेवा न केलेल्या पापाचं फळ मिळो। अशा पद्धतीने ते खूप सुंदर सुंदर सांगतायत। तर ते आपल्याला म्हणजे एक प्रकारे ते आपल्याला प्रत्येक कर्म जे आहे त्या कर्माच्या पापाचं काय फळ मिळणार आहे ते सांगतायत। तर हे शास्त्र जे आहे हे भगवंत इतके दयाळू आहेत की या पतित जीवांसाठी, आपल्यासाठी या भौतिक जगात आपण येऊन पडलो, पण याचा आपला उद्धार कसा होणार? भगवंतानी म्हणून गीता दिली, भागवत दिलं, रामायण दिले, सगळे ग्रंथ दिले, वेद दिले।
तर एवढा एकच उद्देश आहे भगवंतांचा, या पतित जीवाला हे ज्ञान मिळावं. जसं भगवंत धामात निघून गेले, तर भगवंत जेव्हा या भौतिक जगात होते तेव्हा स्वतःच्या आचरणाने शिकवत होते, पण जेव्हा ते धामात निघून गेले तर मग कसं काय ज्ञान मिळणार. म्हणून भगवंतांनी स्वतःला भागवतमच्या रूपात प्रकट केलं. आणि तुम्ही बघितलं असेल, जाऊदेवाच्या गावा मासेगाव चित्र आहे बघा, आहे ना, सगळे निबिड अंधार पसरलेला आहे सगळीकडं, आणि सगळे चाच पडतायत आणि काय करतायत, नशापान करतायत, व्यभिचार करतायत, मांसाहार करतायत. का? कारण ज्ञान नाही, त्या कर्माचे काय परिणाम भोगावं लागणार आहे याचं ज्ञान नाही. आणि म्हणून असे पाप कर्म करतायत. आणि एक साधू दाखवलेत, ते काय करतायत, श्रीमद भागवतम हातात पकडलेला आहे आणि त्याचा दिव्य प्रकाश सगळीकडे पसरलेला आहे. तर भागवतम हा जो दिव्य ग्रंथ आहे, या ग्रंथाच्या प्रकाशातून आपल्याला हे ज्ञान प्राप्त होतं. म्हणून श्रीमद भागवतमला काय म्हणले, अंमल पुराण म्हणले. तर या ठिकाणी मी जास्त बोलत नाही त्या विषयावर. ऍक्च्युली खूप सुंदर विषय आहे. देवहूतीची काय स्थिती आहे, देवहूती किती सुंदर होती हे आपल्याला मागच्या ज्यांनी या प्रवचन दिलं असेल त्यांनी सांगितलं असेल. कोणाचं होतं मागच्या वेळेला रविवारी, मागच्या रविवारी श्रीवास पंडित प्रभूंचं. ओके. तर देवहूतीच्या सौंदर्याचं वर्णन आहे. इतकी सुंदर देवहूती, परंतु कर्दम मुनींशी तिचं लग्न होतं, ते पण स्वयंभू मनू, शतरूपा यांची कन्या स्वयंभू मनू जेव्हा कर्दम मुनीकडे जातात. परवाच मी आमच्या गुरु महाराजांचं याच्यावर प्रवचन ऐकत होतो. तर एका जणांनी महाराजांना प्रश्न विचारला की देवहूती जी आहे ती, म्हणजे नंतर तुम्हाला माहित आहे की ती खूप सुंदर विमान निर्माण केलं कर्दम मुनींनी, आणि त्या पत्नीला त्या विमानात घेऊन पूर्ण ब्रह्मांडाचं भ्रमण करवलं. तर मग त्यांनी प्रश्न विचारला की हे थोडस इंद्रियतृप्ती होती, तर त्यावेळेला खरंच ते आपल्याला ओम अज्ञान तिमिरंधस्य, गुरु कसं ज्ञानाचं अंजन घालतात नेत्रामध्ये ते समजतंय. तर मला थोडं माझ्या मनामध्ये पण ती शंका होती, पण ती त्या प्रवचनातून काय झाली, दूर झाली. तर त्यामध्ये मग महाराज, आमचे गुरु महाराज ते वर्णन करतायत देवहूतीच्या सौंदर्याचं. आणि ती देवहूती जेव्हा पत्नी बनून येते तर त्यावेळेला कर्दमुनी समाधी म्हणजे भगवंतांच्या ध्यानामध्ये कित्येक दिवस ध्यानामध्ये राहायचे, आणि जेव्हा बाहेर यायचे तर मग ही देवहूती जी होती इतकी सेवेने मग्न असायची. कंदमुळं आणणं, त्यांची सगळी व्यवस्था करणं, जंगलामध्ये जाऊन सगळं आणणं, आणि त्या सेवेमध्ये तिची अवस्था अशी होती की ती केसाच्या जटा वगैरे होतात, सगळं आहे. तर बघा की इतकी सुंदर स्त्री, डिटेल मध्ये विषय आहे तिच्या सौंदर्याचा, पण मी त्यात जास्त जात नाही. तर इतकी सुंदर स्त्री असताना कर्दमुनी तिच्याकडं लक्ष सुद्धा देत नाही. ते महाराज सांगत होते की म्हणून ते साधू होते, ब्रह्मचारी होते, आणि इतके अधिकारी व्यक्ती होती की इतक्या सुंदर स्त्रीकडे पण त्यांनी काय केलं, लक्ष दिलं नाही भगवंतांच्या ध्यानामध्ये मग्न असताना. तर असं वर्णन आहे की ज्या वेळेला देवहूती येते आणि कर्दमुनींना भेटायला, तर छोट्याशा कुटीमध्ये काही आसन नसतं, तर देव कर्दमुनी तिला एक छोटी चटई देतात. तर ती त्या चटईवर हात ठेवती फक्त, आणि काय करते, त्या चटईवर हात ठेवते आणि खाली बसते. तर हात का ठेवते, आपल्या पतीनं दिलेल्या मानाचा सन्मान ठेवायचा आहे. परंतु त्याच वेळेला ती त्या आसनावर बसत नाही, कारण पती कुठं बसलेले, पती खाली बसलेले, मी कसं काय आसनावर बसू.
असं बरंच काही शिकायला मिळतंय की किती कल्चर, आपलं संस्कार, आपली संस्कृती किती महान होती. आणि ह्या मी मुद्दाम थोडस या विषयावर बोलतोय कारण कालच एक व्हिडिओ मी बघितला नवीन वर्षाच्या स्वागताचा, तुम्ही पण बघितला असेल. तर इतकं मला बघवलं गेलं नाही, मी 2 मिनिटांमध्ये बंद केला. बंगलोरचं होतं ते. ह्या सगळ्या मुली आणि मुलं ड्रिंक करून, त्यांना चालता येत नव्हतं, मुलींना पण, आणि अक्षरशः पोलीस त्यांना घरून धरून चालले होते. काहींना त्यांच्याबरोबर आलेले बॉयफ्रेंड, ऍक्च्युली या व्यासात्मक बसले बोलायची हे नाही, परंतु इथं हे सत्य पण सांगितलं गेलं पाहिजे. तर ते त्यांना घेऊन असं हातात घेऊन चालले होते. विचार करा, जर हे नशापान करत असतील तर पुढचं काय करत नसतील, आहे ना. आणि हे सगळं कशामुळे आहे? हे अज्ञानामुळे आहे. आपण जे कर्म करत आहोत ते पाप कर्म आहे. त्या पाप कर्माच्या रिॲक्शन मिळणार ही गॅरंटी आहे. आता फक्त काय, पैसा आहे, ऐश्वर्य आहे, सगळ्या गोष्टी आहे म्हणून आपण काही करू शकतो अशा भ्रमामध्ये ते आहेत. आणि मनुष्य जीवनाचं ज्ञान नसल्यामुळं असे विकर्म करत आहे. आपल्याला हे आपण जर हे देवहूतीचं वाचलं, कशा पद्धतीनं तिचं आचरण होतं. एवढी स्वयंभू मनूची कन्या, परंतु कधी तिनं आपल्या माहेरचा उल्लेख केला नाही. माहेरच्या श्रेष्ठत्वाचा, वडिलांच्या ऐश्वर्याचा किंवा श्रेष्ठत्वाचा कधी उल्लेख केला नाही. पतीच्या सेवेत असं बरंच काही आपल्याला शिकायला मिळतं. तर म्हणून हे शास्त्र जे आहे ते याचं वाचन केलं तर आपलं अज्ञान दूर होतं, श्रद्धा विकसित होते आणि जीवन पण सुखी होते. फक्त एवढंच नाही ज्ञान मिळतंय, अज्ञान दूर होतं, श्रद्धा, भगवंताच्या जवळ जातो, तर हे भौतिक जीवन पण सुखी होत आहे. ह्या लोकांच्या जीवनामध्ये तथाकथित सुख आहे. तथाकथित शब्द वापरतोय. तथाकथित म्हणजे काय? खरोखर सुख नाही, सुखाचा भ्रम आहे, भास आहे, मृगजळ आहे. जसं परमपूज्य लोकनाथ स्वामी महाराज म्हणतात ना, मला पंढरपूरला फॅसिलिटी नाहीये पण काय मिळेल? सुख मिळेल. वारीमध्ये, दिंडीमध्ये किंवा पंढरपूरमध्ये. तसं भक्तांच्या जीवनात कदाचित फॅसिलिटी नसतील पण त्यांच्या जीवनात काय आहे? सुख आहे. आहे की नाही? किती जणांच्या जीवनात सुख आहे? हात वर करा. नक्की गॅरंटी आहे. ज्यांनी भक्ती गंभीरतेने स्वीकारलेली आहे त्यांच्या जीवनात सुख आहे. भक्ती गंभीरतेने स्वीकारली म्हणजे गीता, भागवत, साधना, गुरूंची आज्ञा याचं पालन नक्कीच. कारण या आज्ञेच्या पालनाने काय होती? साधी राहणी, उच्च विचारसरणी. तर आपण आजच्या विषयाकडे वळूया. मी थांबतो. मागचा विषय तर आज जे सांगितलंय या ठिकाणी देवहूती माता सांगते, इंद्रिय सुख उपभोगासाठी एखाद्याची संगती करणे हा खचितच बंधनात पडण्याचा मार्ग आहे. पण तीच संगती एखाद्या संत पुरुषाशी केली तर ती मोक्षाला कारणीभूत होते. मग ती अज्ञानातून का घडेना. तर आपण या ठिकाणी काही जस्ट घटनांचा उल्लेख करू. तर अजामिळच्या जीवनामध्ये मी विचार करत होतो या विषयावर. अजामिळच्या जीवनामध्ये बघा, थोडासा काही काळासाठी त्याला त्या वेश्येचा संघ घेतला, जे शूद्राचा, तर त्याचा पतन झाला. पूर्वी इतका निष्कपट पाप भीरू मुलगा होता. आयुष्यात कधी पाप केलं नव्हतं, कधी खोटं बोलला नव्हता. थोड्याशा काळासाठी त्या वेश्येचा संघ घेतला, म्हणजे बघितलं फक्त, आणि काय झालं? ध्यायते विषाण कोणसा त्या वेश्येला घरी घेऊन आला. आणि आपली सुंदर पत्नी, आपले आई वडील, त्या सर्वांना त्यांनी घराबाहेर काढले. त्या वेश्येच्या भोगासाठी, त्या वेश्येच्या सहवासासाठी
त्या वेश्येची इच्छा पूर्ण करण्यासाठी. आणि जसं आपण अन्न खातो तसं मन म्हणतंय, तिच्या हातचं अन्न खायला लागला. विचार नाही, आचार नाही, संस्कार नाही, भगवंतांना नैवेद्य अर्पण करणं नाही, काय नाही. आणि एका पाप भिरू मुलाचं कशात रूपांतर झालं? दरोडेखोर, कुविख्यात दरोडेखोराचे. तुम्ही बघितलं असेल, आरोड्याला गेला तुम्ही तर कृष्ण तत्वदर्शन आहे. आतमध्ये प्रवेश केला की पहिलं तुम्हाला पाहायला मिळेल. त्या ठिकाणी तो काय करतोय? हत्या करताना दाखवलाय. म्हणजे दरोडा घालताना मध्ये कोणी आलं तर त्याची हत्या करताना दाखवलेला आहे. तर एका पाप भिरू मुलाचं एका हत्यारामध्ये रूपांतर झालं. कशामुळं? हे सुख उपभोग घ्यायचा प्रयत्न केला. परंतु विचार करा, तीच त्याची पत्नी वेश्या असती ज्या वेळेला हा आपल्या कामगिरीवर गेलेला असतो, रात्रीच्या ड्युटीवर, आणि त्यावेळेला काही वैष्णव तिच्याकडे येतात. आणि गावामध्ये वैष्णव कुठं जायचं माहित नसतंय. जसं आपण दिंडीला जातो तसं ते जातात आणि विचारतात की या ठिकाणी कोणाकडे आश्रय मिळेल का आम्हाला आजच्या रात्री? थोडंसं काही प्रसाद आणि रात्री आश्रय मिळाला तर आम्ही रात्री थांबून दुसऱ्या दिवशी आमच्या पुढच्या मार्गाला लागतो. तर आता गावात काही कुटाळखोर लोक असतात, आहे ना, बघा असतात काही जण. तर ते म्हणतात, हा खूप महान वैष्णव आहे इथं अजामिळ, त्याच्या घरी जावा, तुमची सगळी व्यवस्था होईल. हे बिचारे सरळ मार्गी असतात, वैष्णव नेहमी सरळ मार्गी असतात. तर विचारत विचारत जातात अजामिळच्या घरी आणि दार ठोडून जातात. दरवाजा उघडते पत्नी आणि विचारतात की ते वैष्णव ठाकूर जे आहेत अजमेर ते इथंच राहत आहेत काय? त्या पत्नीनं हे सगळं ऐकल्यानंतर तिला कळतच नाही, आपला पती वैष्णव ठाकूर. ती म्हणती ठीक आहे, आता आले पाहुणे आहेत, आज दरवाजा उघडती, म्हणते या या. म्हणे आम्हाला लोकांनी सांगितलंय, आम्ही विचारलं वैष्णव, तर तुमचं नाव सांगितलं. आम्हाला आजच्या रात्री फक्त जरा थोडा आश्रय मिळेल का? थोडं काही असेल घरात, थोडस काही असेल तर ते आम्ही खाऊन राहू आणि रात्री थांबून सकाळी आमच्या मार्गाला लागू. तर पत्नी काय करते? त्या वैष्णवांची सेवा करते. जे काही घरात असेल ते बनवून त्यांना जेवू घालते, त्यांना संतुष्ट करते. आणि ते छोटस बाळ असतं अजामिळला, काय नाव असतंय? काय नाव असतंय? नारायण. नारायण नाव कोण देतात? हे वैष्णव देतात. आधी नाव नसते त्याला. मग निघायच्या वेळेला ही पत्नी म्हणती हे छोटं बाळ आहे, त्याचं नाव नाही ठेवलंय, काय नाव ठेवायचं तुम्ही सांगू शकताय का? म्हणजे नारायण नाव ठेवा. आणि मग नारायण नाव ठेवलं जातं. आणि पुढं काय होतं हे तुम्हाला सगळ्यांना माहिती. फक्त काही काळ वैष्णवांचा संघ घेतला. एका वेश्येचं जे आहे तिला किती मोठी सुकृती मिळाली आणि त्याचं नाव नारायण ठेवलं गेलं. आणि ह्या अजामिळला किती मोठा लाभ झाला. आणि अजामिळ जो आहे हा भवसागरातून पार झाला. त्याला यमदूत न्यायला आले आणि नंतर तो हरिद्वारला गेला. त्या ठिकाणी त्याने भक्ती करून तेच 4 विष्णुदूत शेवटी त्याला न्यायला आले. तर बघा, थोडा काळ वैष्णवांचा संघ मिळाला. नंतर बिलोमंगल ठाकूरांची अशीच कथा आहे. बिलोमंगल ठाकूर एका वेश्येला आसक्त होते. इतके आसक्त होते की दररोज तिच्याकडे जायचे. एक दिवस वडिलांचं देहावसान होत आणि पावसाळ्याचे दिवस असतात, विजा कडाडत असतात, वातावरण सगळं पावसाळी झालेलं असतं. आणि बिलोमंगल ठाकूर रात्री त्या वडिलांच्या शवाला अग्नी कसा बसा अग्नी देतात. त्यांना इतकी ओढ लागलेली असते तिच्याकडे जायची. ते चिता चांगली पेटत पण नाही, पेटवतात आणि निघतात जायला. तर या पावसाळी वातावरणामध्ये नदीला पूर आलेला.
कोणी नावाडी नाही, कोणी जायला पलीकडे तयार नाही. तर त्यावेळेला बिलोमंगल ठाकूर, मला माहित आहे सगळी कथा, माहित असेल, कारण आता विषय वेळ थोडा आहे, मी जास्त डीप मध्ये जात नाही. ते बिलोमंगल ठाकूर जातात, एक प्रेत असतं, त्या प्रेताला धरून जातात पलीकडं, नदीच्या पलीकडे जातात आणि त्यांना दोर दिसतो, त्याला धरून वर जातात. रात्री 12 वाजलेले, पावसाने नदीतून आलेले चिंब भिजलेले आहे आणि रात्री 12 वाजता त्या वेश्येचा दरवाजा ठोठावला. रात्र झालेली, घोर अंधार, विजा करारतायत आणि त्या वेश्येचं नाव असतं चिंतामणी. चिंतामणी दरवाजा उघडते तर पहा तिथं हे ध्यान समोर उभं. तुला धक्का बसतो. एवढ्या पावसाच्या स्थितीमध्ये भयानक रात्र, विजा चमकतायत आणि हे भेटायला आलेत आपल्याला. तिच्या मुखातून एक वाक्य बाहेर पडतं की त्या मर्तदेहासाठी ज्याचं सौंदर्य क्षणभंगूर आहे, काही काळासाठी आहे, तुम्ही इतके आसक्त झाला, तीच आसक्ती जर तुम्ही निरंतर सौंदर्य ज्यांचं आहे त्या सच्चिदानंद भगवान श्रीकृष्णांच्या प्रती जर दाखवली, तुम्हाला भगवंतांची प्राप्ती झाली असते. आणि बिलोमंगल ठाकूर त्यांचे डोळे उघडतात. तर आपले आचार्य सांगतात की बिलोमंगल ठाकूरांचे गुरु महाराज त्या वेश्येच्या मुखाचा वापर करून घेतात त्याच्या उद्धारासाठी. आणि बिलोमंगल ठाकूर तिला साक्षात दंडवत घालतात आणि पुन्हा परत जायला नाही. आणि बिलोमंगल ठाकूरांनी जी रचना केलेली आहे, बऱ्याच रचनामध्ये त्या चिंतामणीचा उल्लेख केलेला आहे. अशा रीतीने बिलोमंगल ठाकूर, तुम्हाला माहित आहे पुढं प्रत्यक्ष भगवंत त्यांना हाताला धरून एकदा खड्ड्यात पडताना वाचवतात आणि भगवंतांचं दर्शन होतं. आणि खूप सुंदर रचना करतात. प्रत्यक्ष चैतन्य महाप्रभू पण त्या रचनांचं गान करायचे. तर बिलोमंगल ठाकूर बघा, त्या वेश्येला आसक्त होते, परंतु थोडा संग मिळाला. चिंतामणी वैष्णवी होती, तिच्या मुखाचा वापर करून घेतला गुरु महाराजांनी त्यांच्या, तर त्यांचं जीवन बदलून गेलं. आणि अशीच कहाणी संत तुलसीदासांची पण आहे. या ठिकाणी हे तुम्ही म्हणाल हे थोडीशी काही शतकापूर्वीच्या कथा आहेत, परंतु आता आपण बघू आपल्या लाडक्या प्रभुपादांच्या बाबतीत, आहे का नाही. प्रभुपादांच्या संघाने किती परिवर्तन झालं. मी आता प्रभुपादांचं चरितामृत वाचत आहे, लीलामृत. तर खूप घटना आहेत, रोमांचकारी घटना आहेत. वाचताना ते मोठं प्रभुपादांचं लीलामृत आहे, ते अवश्य वाचा आपण, त्यांना शक्य आहे. प्रभुपादांनी किती तपस्या केली, किती कष्ट घेतले आणि कशा पद्धतीने प्रभुपादांनी लोकांचं जीवन बदलवलं, हे जर तुम्हाला समजायचं असेल, भक्तीचं रहस्य समजायचं असेल, आपण किती भाग्यवान आहोत हे समजायचं असेल, तर प्रभुपादांचं लीलामृत जरूर वाचा. तर कित्येक घटना आहेत, फक्त 1-2 घटनांचा मी उल्लेख करतो. बोनी आणि गेरी हे दोघ जण प्रभुपादांना भेटले आणि प्रभुपादांना भेटल्यानंतर 2 आठवड्यातच प्रभुपादांनी त्यांना दीक्षा दिली. किती आठवड्यामध्ये? आपल्याला किती वर्ष जावी लागतात? 2 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष, 12 वर्ष. पण प्रभुपादांनी त्यांना 2 आठवड्यामध्ये दीक्षा दिली. नाव दिलं काय? गोविंददासी आणि गौर सुंदर. किती जणांना गोविंददासी माहित आहे बरं? ऐकलंय? पण माहित नाही. त्या गोविंददासी ज्या आहेत खूप महान वैष्णवी झाल्या आणि विशेषतः त्यांनी काय केलं, तुलसी महाराणीची सेवा कशी करायची याविषयी ग्रंथ लिहिलेला आहे. आणि खूप महान वैष्णवी झाले, आर्टिस्ट होत्या या गोविंददासी.
आणि जीनची पॅन्ट घालून लग्नाला होते सुरुवातीला. पण प्रभुपादांनी त्यांना सांगितलं नाही, असं नाही, वैष्णव पोशाखात आलं पाहिजे. दीक्षेच्या वेळेला जीनचे पॅन्ट घालून होते, पण जेव्हा प्रभुपादांनी त्यांना सांगितले लग्न करायचंय तर तुम्हाला हे नाही, भारतीय वेशामध्ये आलं पाहिजे. सगळे प्रभुपादांनी जे लग्न लावले आपल्या भक्तांचे, त्यांना भारतीय वेश परिधान करायला लावला. आणि वर्णन आहे, तुम्हाला गंमत वाटेल, ही दीक्षा विधी चालू होता, हिला काय माहिती नाही होत हे काय चाललेलं आहे. त्या कोणाला बोनीला हा, आणि ती लिहिते आहे की काय चाललंय या बाबतीत अज्ञानात होती, परंतु एकच होतं, स्वामीजीवर त्यांचा विश्वास होता, प्रभुपादांवर विश्वास होता. हे जे गेरी आणि बोनी या दोघांचाही स्वामीजीवर खूप विश्वास होता. तर ह्या बोनीची बहीण आली होती प्रभुपादांना, म्हणजे बहिणीच्या लग्नासाठी. तर प्रभुपादांनी तिला स्वीट बनवायला सांगितलं काही, तर ती अशाच कपड्यामध्ये आणि डायरेक्ट प्रभुपादांजवळ आली, शूज वगैरे घालून डायरेक्ट किचन मध्ये आली. हे मी मुद्दाम वर्णन करतोय. प्रभुपाद तिच्याकडे पाहतच राहिले, तिचा तो अवतार, ते शूज, ते जीनची पॅन्ट, ते टाईट आणि ते, आणि डायरेक्ट प्रभुपादांजवळ आली. काय सांगायचं विचार करा. आपण निदान बाहेर चपला बुट तरी काढतोय, कपडे समजा ठीक आहे तसे असतील घरात जाताना, पण यांच्यामध्ये हे कल्चरच नाही. डायरेक्ट अशा पद्धतीने ती प्रभुपादांकडे आली. प्रभुपाद तिच्याकडे पाहत राहिले. आता हिला काय सांगायचं नेमकं, कसं सांगायचं विचार करा तुम्ही, आहे ना. प्रभुपाद सांगितलं कमीत कमी निदान बूट बाहेर काढू नये. मग प्रभुपाद तिला गुलाबजाम बनवायची प्रोसेस सांगितली आणि सांगितलं हात धुवू स्वच्छ, आणि कशा पद्धतीने करायचंय तिला सांगितलं. ते भगवंतांना भोग दाखवायचे आहे. प्रभुपादांनी आपल्या तत्वात कधी तडजोड केली नाही, त्यांना स्वीकारलं. तुम्हाला माहित आहे श्याम सुंदर प्रभूंचं सुद्धा, श्याम सुंदर प्रभू हे जगन्नाथ कार्पेंटरच छंद होता त्यांना. विग्रह म्हणजे मूर्तिकार होते, लाकडातून ते बनवायचे. तर त्यांनी प्रभुपादांनी त्यांना सांगितले की तू जगन्नाथ बलदेव सुभद्रा मैयाच्या मूर्ती बनवू शकतोस का. छोटे विग्रह होते त्याच्यावर मोठे, म्हणलं बनवू शकतो. आणि त्यांनी काम सुरू केलं, दररोज अप्लाय करायचा. एक दिवस प्रभुपाद आले भेटायला, बघायला कुठपर्यंत काम आलंय. ते महाशय जगन्नाथजींचं काम करत होते, बलरामजींची मूर्ती झालेली होती समजा, तर त्या सिगरेटचा एक झुरका ओढायचे आणि थोडं काम करायचे, परत सिगरेटचा झुरका ओढायचे. आणि सिगरेट कुठे ठेवलेली होती कोणाला माहित आहे? बलरामजींच्या डोक्यावर. बलराम एक झुरका ओढायचा, इकडे तिकडे ठेवायचं नाही, वरच ठेवायची बलरामजींच्या डोक्यावर. आणि परत एक दोन झुरके ओढायचे, परत त्यांच्या डोक्यात ठेवायची. प्रभुपाद पाहत राहिले. विचार करा काय म्हणजे काय प्रभुपादांचे पेशन्स आहे, काय दया, काय क्षमा आहे, काय करुणा आहे. प्रभुपादांनी त्यांना सांगितलं, श्याम सुंदर तुझ्या आणि भगवंताच्या मध्ये सिगरेट कशाला आणतोस. आणि त्या दिवशी श्याम सुंदरजींनी सिगरेटचा त्याग केला आणि पुन्हा कधी हात लावला. तर ही आहे साधूची करुणा, गुरूंची करुणा. आणि हे श्याम सुंदर प्रभू किती महान वैष्णव झाले, त्यांनी किती प्रचार केला. लंडनला गेले, त्यांनी जॉर्ज हॅरिसनला प्रचार केला. जॉर्ज हॅरिसननी कित्येक एकराचा त्याचं म्हणजे बंगला विकत घेऊन तो इस्कॉनला दिला. आज इतकं सुंदर मंदिर झालेलं आहे त्या ठिकाणी. आणि जन्माष्टमी इतकी मोठी होती त्या ठिकाणी की कित्येक किलोमीटर 4 व्हीलर गाड्या लागलेल्या असतात आणि हजारो, काहीतरी 15 का 20 हजार स्वयंसेवक असतात त्या ठिकाणी, ते डिसिप्लिन मॅनेज करायला. विचार करा.
तर अशा रीतीने प्रभुपादांनी ही करुणा केली. आणि तिसरं उदाहरण प्रभुपाद, अजून एक प्रभुपाद असं प्रवचन देत होते अमेरिकेमध्ये. एक जण, सगळे तुम्हाला माहिती हिप्पी वगैरे सगळे प्रवचनाला बसायचे. एक जण मरीज उभा राहिला, स्वामीजी मुझे दीक्षा लेनी है. असं कोणी मरीज उठून उभा राहिला तर इंग्लिश मध्ये म्हणाला. तर प्रभुपादांनी त्याच्याकडे पाहिलं, 2 प्रश्नाचे उत्तर बरोबर दिली तर तुला दीक्षा मिळेल उद्याच. प्रभुपादांनी 2 प्रश्न विचारले. कृष्ण कौन है, ते हिंदीमध्ये असलं, कृष्ण कौन है. त्याने उत्तर दिलं, कृष्ण भगवान है. यस, राईट. पहिल्या प्रश्नाला पैकी मार्क्स. पुढचा प्रश्न विचारला, और हम कौन है. तो म्हणला, हम उनके दास है, सेवक है. प्रभुपाद म्हणले, यस, तू परीक्षा पास केली, भक्तिशास्त्री, IDC सगळं पास झालेलं आहे तुझं, उद्या ये तुझी दीक्षा. प्रभुपाद त्यांना दीक्षा दिली. तर बघा, ही आहे गुरूंची करुणा. अशा स्थितीमध्ये प्रभुपादांनी त्यांना दीक्षा दिल्या. म्हणजे आता तशी दीक्षा आपण गृहीत नाही करायची. तेव्हा काय होतं, ती आणीबाणीचा काळ होता. तेव्हा ती निकड होती. म्हणून प्रभुपाद जेव्हा अमेरिकेतून भारतात निघाले, प्रभुपादांनी भगवंतांना प्रार्थना केली, भगवंता जगन्नाथ बलदेव सुभद्रामा यांना, राधा श्यामसुंदर देव त्यांना, की मी तुम्हाला यांच्या ताब्यात देऊन जात आहे, कशी सेवा करतील हे तुम्ही स्वीकारा, यांना तुम्ही बुद्धी द्या, त्यांच्याकडून चांगली सेवा करून घ्यायसाठी यांना बुद्धी द्या, आणि ते जशी सेवा करत आहे तशी सेवा स्वीकारा. प्रभुपाद निघून गेले. आणि पुढचं उदाहरण आहे जॉन आणि रोजर. जॉन आणि रोजर ये शीघ्र ही दीक्षित हो गए. जशी त्यांची दीक्षा झाली, दुसऱ्या दिवशी प्रभुपादांनी त्यांचं लग्न अरेंज केलं, विवाह, आणि त्यांचा विवाह लावला. आणि खूप सुंदर वर्णन आहे. प्रभुपादांनी तडजोड नाही केली, सुंदर वैदिक पद्धतीने त्यांचा विवाह केला. बघा, संन्यासी जो आहे जनरली लग्नामध्ये पण जात नाही, पण या ठिकाणी प्रभुपादांनी त्यांचे लग्न लावले. नुसते लग्न नाही लावले, त्यांच्यासाठी प्रसाद बनवला. कोणी नव्हतं सुरुवातीला प्रसाद करायला मदतीला नव्हतं. स्वतः प्रभुपादांनी इतके आयटम्स केले, बापरे, वाचलं तर अंगावर शहारे येतात की प्रभुपाद कसं काय 70व्या वर्षात एवढे आयटम्स करू शकत होते. प्रभुपादांनी त्या जॉन आणि रोजर यांचा विवाह लावला आणि दीक्षा दिली त्यांना. आधी 1 दिवस आधी नाव काय दिलं, यमुना देवी आणि गुरुदास. यमुना देवी विषयी सर्वांना माहित असेल. किती जणांना माहित आहे यमुना देवी? अरे, यमुना देवी विषयी जास्त माहित नाही. सगळे आपण गोविंदम आदि पुरुषम तमाम भजामी जे ऐकतोय ते कोणाच्या मुखात? यमुना माताजी. यमुना माताजी खूप महान वैष्णवी झाल्या. प्रभुपादांबरोबर राहायच्या असिस्टंट म्हणून. प्रभुपादांचं हृदय त्यांना माहित होतं आणि प्रसाद बनवायच्या. प्रभुपादांना काय पाहिजे, जसा जो शिष्य आहे ज्याला गुरूंचं हृदय माहित आहे तो त्याला वेगळं सांगावं लागत नाही. तर तसं त्या यमुना माताजी ज्या होत्या त्या प्रभुपादांचं हृदय जाणत होत्या आणि प्रभुपादांना काय बनवायचंय पाहिजे ते बनवायचे बरोबर. आणि त्यांनी खूप सुंदर पाककृतीवर ग्रंथ लिहिलाय आणि खूप सुंदर सेवा केली. भजन गायच्या. या जॉर्ज हॅरिसनला सुद्धा भक्त करण्यामध्ये त्यांचा खूप मोठा वाटा आहे आणि खूप प्रचार केला पूर्ण भारतामध्ये पण त्यांनी आणि अमेरिकेत पण, या यमुना माताजी आणि गुरुदास प्रभू. अशा रीतीने बघा की हे जे असे वैष्णव होते यांना काही ज्ञान नव्हतं, काही स्थिती नव्हती. फक्त एकच गोष्ट त्यांच्याकडे होती. कुठली? गुरूंवर श्रद्धा, गुरूंवर विश्वास.
म्हणून गीतेमध्ये पण भगवान सांगतात की श्रद्धा खूप महत्वाची आहे. थोडी जरी आपल्या हृदयात श्रद्धा असेल आणि आपण गुरूंच्या चरणाचा आश्रय घ्यायचा प्रयत्न केला आणि प्रामाणिकपणे त्यांच्या आज्ञाचं पालन करायचा प्रयत्न केला, आपल्यामध्ये बद्धता आहे, आपल्यामध्ये अनर्थ आहे, पण आपण गुरूंना याचना केली पाहिजे का मी असा आहे. तसे आमचे एक आनंद वृंदावन प्रभू आहेत, त्यांचा एक डायलॉग फेमस आहे, गुरु के और भगवान के सामने नंगा होके जाना चाहिए. नंगा म्हणजे काय की मी असा आहे भगवंता, माझ्यामध्ये अनर्थ आहेत, प्लीज मला मदत कर. भगवंतांपासून काय लपून ठेवणार ना ते. या जीवनात नाही, लाखो जीवनापासून आपल्याला जाणता येत. आपल्या जेव्हापासून या भौतिक जगात आलो तेव्हापासून भगवंत आपल्याला जाणतायत. कसे? परमात्मा रूपाने आपल्या हृदयात. त्यामुळे आपण स्वतः कसे आहोत हे आपल्याला माहित नाही, तितकं कोणाला माहित आहे? कोणाला माहित आहे? भगवंतांना माहित. त्यांच्या समोर काय लपवायचं? कृष्ण प्लीज, हे असं आहे, माझ्या हृदयात आनंद आहे, मी इतका कामाने पीडित आहे, क्रोध आहे, द्वेष आहे, दुसऱ्या भक्तांची प्रगती बघून मला आतमध्ये जलन होत, भगवंता प्लीज मला मदत करा. तशी याचना करावं लागेल आपल्याला. मग गुरूंच्या चरणाशी. कारण तिसरा अपराध आपण म्हणतो आहे ना, गुरूंना साधारण मनुष्य समजणे अपराध. गुरूंची अवज्ञा करणे आणि त्यांना साधारण मनुष्य समज. तर आपण गुरूंच्या चरणाशी पण ही प्रार्थना केली पाहिजे. भगवंतांपेक्षा गुरु दयाळू आहेत है ना. आता प्रभुपादांचे उदाहरण मी सांगितलं तुम्हाला. तर या ठिकाणी वेळ झालेला आहे. आपल्याला किती वेळ आहे प्रभूजा? 5-10 मिनिटं आहे. कोण दामोदर सका प्रभू? 5 मिनिटं, 10 मिनिटं, किती वेळ आहे? तर अजून 10 मिनिटं बोलतो. 7:05 झालेले आहेत, तर 10 मिनिटं बोलतो फक्त. तर या ठिकाणी मी आता यात साधूंविषयी बोललो, पण या ठिकाणी जो उल्लेख केलेला आहे की भगवंतांच्या संदर्भात उल्लेख केलेला आहे की ह्या गोपी ज्या आहेत त्या भगवंतांकडं काय इंद्रिय सुखासाठी आकर्षित झाल्या होत्या. अर्थात त्या शुद्ध भक्त आहेत, परंतु भगवंतांबरोबर त्यांना रास नृत्य करायचं होतं. म्हणून तर त्या कात्यायनी देवीकडे प्रार्थना करतात की कृष्ण आम्हाला पती म्हणून प्राप्त होऊ दे. नंतर या ठिकाणी या असुरांचा उल्लेख केलेला आहे. या ठिकाणी कंस आहे. कंस हा भगवंतांचा संग घेतला कशा भयापोटी. तुम्हाला माहित आहे ना, कंस सतत भगवंतांचं स्मरण करत होता, पण कशा दृष्टीने? भीतीपोटी, भयापोटी. शिशुपाल सुद्धा स्मरण करत होता, पण कशापोटी? द्वेषापोटी. दंतवक्र सुद्धा स्मरण करत होता क्रोधापोटी. पण या सगळ्यांना मोक्ष मिळाला. सगळ्यांचा उद्देश वेगवेगळा होता, परंतु या सगळ्यांना मोक्ष प्राप्ती झाली का? कारण त्यांनी भगवंतांचा संग घेतला. या ठिकाणी सांगतायत. आणि म्हणून या ठिकाणी प्रभुपाद तात्पर्यामध्ये, म्हणून ऍक्च्युली तात्पर्य वाचले पाहिजे. थोडा वेळ का होईना. किती जण दररोज थोडा वेळ का होईना भागवत वाचतो? जर हात वर करा. ओके, फार कमी हात वर आहेत. तर किती जण भगवंतांना नैवेद्य अर्पण करतात दररोज? अच्छा, ओके. तर जे कोणी नैवेद्य अर्पण करतात, एक 10 मिनिटं भगवंतांशिवाय 10 ते 12 मिनिटं भगवंतांना आपल्याला थांबावं लागतं, आहे की नाही, नैवेद्य अर्पण केल्यावर. तर तेवढ्या वेळ 1 किंवा 2 श्लोक वाचून होतात आपले. तर तेवढे 1-2 श्लोक वाचायचे. त्यामुळे काय होईल? तुमचं भागवत वाचून होईल, म्हणजे भागवत वाचन होईल आणि आपल्याला लाभ होईल. तर आपण असं सुरू करू शकता. मी करतो तसं, म्हणजे कंपल्सरी. इतर वेळेला मग जेवढा तास, अर्धा तास, 1.5 तास, जसं वेळेनुसार सेवेनुसार असेल तसं वाचन होत आहे. पण नैवेद्य अर्पण केला की 10 मिनिटं आपण 1 किंवा 2 श्लोक तरी वाचायचे, असं करायचं. त्यामुळे आपल्याला या भागवताचा संग प्राप्त होईल, भगवंताचा संग प्राप्त होईल. तर या ठिकाणी सांगतायत
ज्याप्रमाणे आपण जाणते वा अजाणतेपणे ही अग्नीजवळ गेलो तरी आपल्याला अग्नीच्या उष्णतेची झळ पोहोचणार. लहान बाळ असू दे, मोठं कोणी असू दे, अग्नीचा स्पर्श झाला तर काय होणार? चटका बसणार. तसं ज्ञान असू दे अथवा अज्ञानी असू दे, आपण साधूचा संघ घेतला, जसं आता इथं सांगितलं मी, आता 3-4 उदाहरणं दिली. तर त्यांना प्रभुपादांविषयी ज्ञान नव्हतं जास्त, फक्त काय होतंय, प्रभुपादांवर श्रद्धा होती की ही व्यक्ती आहे आपलं कल्याण करू इच्छिते, ही व्यक्ती जी आहे ही आपलं हितचिंतक आहे. म्हणून प्रभुपाद नेहमी त्यांची सही करायची, युअर एव्हर वेल विशर, तुमचा सदैव हितचिंतक. गुरु आपले सदैव हितचिंतक असतात. या विश्वासापोटी, श्रद्धेपोटी त्यांनी प्रभुपादांकडून दीक्षा घेतली आणि त्यांचं जीवन बदलून गेलं. कसं हे राक्षस आणि गोपी यांनी भगवंतांचा काही काळासाठी संघ घेतला, त्यांच्या स्मरणाद्वारे, आणि त्यांचं जीवन बदलून गेलं आणि त्यांना मोक्ष प्राप्त झाला. म्हणून या ठिकाणी देवहूती आपली कृतज्ञता व्यक्त करत आहे, कारण तिने केवळ इंद्रिय सुखासाठी कर्दमुनींचा संघ घेतला होता, तरी ते आध्यात्मिक दृष्ट्या इतके उन्नत असल्या कारणाने त्यांच्या कृपेने खचित तिला मोक्ष मिळणार होता. तर म्हणून आपण कर्दमुनींची महानता या ठिकाणी समजून घेतली पाहिजे. परत ते मी जे थोडासा उल्लेख करतो या ठिकाणी गुरु महाराजांच्या लेक्चरचा, तर त्या ठिकाणी महाराज सांगतायत की कर्दमुनी हे महान वैष्णव साधू होते. भगवंत कोणाही आयरा गायराच्या पोटी येत नाहीत, ते निवडून सिलेक्ट करून येतात, आहे ना. ते आधी ठरवतात आपले आई बाबा कोण आहेत आणि मग त्यांच्या पोटी येतात. तर यावरून आपण त्यांची महानता समजू शकतो. देवहूती पण नम्रतेपोटी हे सगळं सांगत आहे, पण किती महान आहे विचार करा. जास्त चर्चा करत नाही त्याच्यावर, पण इतकी सौंदर्य, इतकी श्रीमंत ऐश्वर्य, पण तिनं अशा पतीचा आश्रय घेतला की त्या घरामध्ये काही नव्हतं कुटीमध्ये, आणि केसाच्या जटा झाल्या तिच्या सेवेमध्ये. देवहूती इतकी महान, आणि कर्दमुनी किती महान की इतकी सुंदर पत्नी प्राप्त झाल्यावर सुद्धा भगवंतांच्या चरणावरच त्यांचं ध्यान थोडं सुद्धा विचलित झालं नाही. आणि असे महान वैष्णव भगवंताने निवडले आपल्या अवतार प्राप्तीसाठी, आणि त्यांच्या पोटी कोण प्रकट झाले? मग कपिल महामुनी. म्हणून त्या ठिकाणी तर आपण सुद्धा हा संघ जो आहे तो घ्यायचा असेल तर आपल्याला या ठिकाणी विनासायास हा संघ उपलब्ध झालेला आहे. म्हणून आपण न चुकता रविवारच्या दिवशी आणि इतर वारी पण, जेव्हा सकाळी भागवतम क्लास असेल किंवा काय असेल, तर आपण या ठिकाणी या ठिकाणी जो कोणी बसतंय ते भगवंतांद्वारा, गुरूंद्वारा प्रेरित असतंय. त्यांच्या मुखातून भगवंत आपल्यासाठी, गुरु महाराज आपल्यासाठी खूप सुंदर संदेश देतात. माझा स्वतःचा साक्षात्कार आहे. आपण लाईटली घेऊ नका त्या व्यक्तीला, अतिपरिचय अवज्ञा करू नका. काहीतरी संदेश मला ह्या व्यक्तीच्या मुखातून मिळणार आहे जो माझ्या आध्यात्मिक प्रगतीसाठी असेल. तर आपण जर या भावनेमध्ये श्रवण करू तर आपल्याला नक्की, निश्चित, गॅरंटी खूप सुंदर संदेश त्या व्यक्तीच्या मुखातून प्राप्त होईल. तर आपण पण नियमित रविवारच्या सत्संगला या. जसं औषध घेतल्यानंतर कुठं काम करते, पोट दुखायला लागलंय, डोकं दुखायला लागलंय, औषध जाते पोटात का डोक्यात जाते? पोटात जाते. पण काय बरं होतंय, कसं बरं होतंय, काय कळतंय का आपल्याला? काही समजत नाही. पण औषध, डोकं दुखायचं थांबलं किंवा पोट दुखायचं थांबलं म्हणजे काय झालं? औषधाने काय केलेलं आहे? काम केलेलं आहे आपण. तसं या ठिकाणी येत राहा, त्या साधूचा संघ घेत राहा,
त्याच्या मुखातून ही दिव्य वाणी जी आहे श्रवण करीत राहा. हृदय शुद्धीकरणाची प्रोसेस चालू राहते. म्हणून काय सांगितलंय, नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यम भागवत सेवया. नष्टप्रायेषु अभद्रेषु, आपल्या हृदयातल्या ज्या अभद्र गोष्टी आहेत, काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर आणि अजून शेकडो अनर्थ आहेत, ते काय होतील, आपल्या हृदयातून हळूहळू हळूहळू नष्ट होते. नित्यम भागवत सेवया. नैष्टिकी भक्ती कशी, नैष्टिकी निष्ठेने केली पाहिजे. तुम्ही म्हणाल याचं काय आहे का उदाहरण, याचं काय आहे का असं उदाहरण की गीता, भागवत आणि साधूच्या संघाने परिवर्तन झालं? कोणी सांगू शकते का माताजींमध्ये? यस, मृगारी. अजून बरं, हे झालं मृगारी, थोडं पुराणातलं उदाहरण झालंय, नारदांच्या काळातलं किंवा काय. सध्या कलियुगामध्ये काय आहे, आहेत उदाहरणं असे? जगाईमध्ये आहे. यस, 500 वर्षापूर्वी. ते 500 वर्षापूर्वी झालंय. अजून अलीकडं थोडं प्रभुपादांचं. चायनीज लोक बघा की मुंग्यांचे केक खात होते, झुरळाचं लोणचं खात होते, पालीचं उंदराचं लोणचं खात होते. आपण खाल्लंय का? म्हणजे आपण ज्यांनी पूर्वी नॉनव्हेज खाल्लेला असेल, कमीत कमी कोंबडी, बकरा, पण हे तर खाल्लं नसेल कोणी भारतीयांनी, कोणी नसेल भारतीय असा. हे चायनीज लोक आज कांदा लसूण, चहा, कॉफी पण सेवन करत नाही, कांदा लसूण पण खात नाहीये. मी स्वतः भेटलोय त्यांना मायापूरला, हे सगळं खात होते. आज आर्य बनलेले सुसंस्कृत मनुष्य मागचं कशाला जात आहे आता बघा ना. नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यम भागवत सेवया. ओम अज्ञानतिमिरंधस्य ज्ञानांजन शलाकया. गुरूंनी ज्ञानाचं अंजन नेत्रात घातलं आणि भागवतचा आश्रय घेतला, तुझ्यातल्या अभद्र गोष्टी नष्ट झाल्या आणि आर्य बनले. म्हणून आपण सुद्धा ते जर बनले तर आपण का बनू शकणार नाही? बनू शकतो का नाही? बनू शकतो की नाही? अहो, प्रभुपाद सांगतात, पाश्चात्य देशातले लोक जे आहेत ते कृष्णापासून दूर आहेत, पण फक्त काय, कृष्णाकडे मुख करून उभे आहेत. आपण कृष्ण जवळ आहे, पण काय करून उभे? पाठ करून. फक्त काय करायचंय? पाठ. कृष्ण जवळच आहे. म्हणून आपण त्या संदेशाचा, गुरूंच्या चरणाचा आश्रय घेतला पाहिजे, भागवतांचा आश्रय घेतला पाहिजे. खूप सुंदर चालू आहे हे. मी प्रभूजींना फोन केला होता, म्हणजे सिलेक्टेड श्लोक इतके सुंदर आहेत, खूप सुंदर आहे हे, तर तुम्ही असा लाभ घेत जा. त्या ठिकाणी नियमित येत जा, वेळेवर येत जा आणि आपल्या कॉन्टॅक्ट मधले जे आहेत त्यांना सांगा, घरच्यांना सांगा, सगळ्यांना सांगा. नाहीतर आपण खूप दुर्दैवी ठरू जर आपण याचा लाभ घेतला नाही तर. ठीक आहे. कोणाला काय प्रश्न वगैरे आहे? एखादा प्रश्न असेल तर येऊ शकतो. कोणाला काय प्रश्न आहे आजच्या विषयावर, माताजीमध्ये, प्रभूजीमध्ये? हरे कृष्णा. सगळ्यांना समजलं? हरे कृष्णा. तर आजपासून एक गोष्ट करायची की भगवंतांना नैवेद्य अर्पण केलं तर काय करायचं? 1 किंवा 2 श्लोक श्रीमद भागवतम जे वाचायचे, त्यासाठी आपल्याकडे भागवतम वाचलं पाहिजे आणि म्हणून भागवतम घेतलं पाहिजे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम राम. अम्मल पुराण श्रीमद भागवत महापुराण की, भक्ति वेदांत स्वामी श्रील प्रभुपाद महाराज की, श्री राधा श्याम सुंदर देव की, समस्त इचलकरंजी भक्त वृंद की. हरे कृष्णा. हरि बोल.